घेतो गोडी पाहे जोडी भावाची। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची। देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा अभंग जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा हा आंतरिक भाव जाणतो, तो भक्तीचा श्रद्धेचा भोक्ता आहे असा स्वानुभवच या अभंगातून व्यक्त करतात। आणि असलेला हा परमात्मा हा सर्वात निकटचा या जीवाचा प्रत्येकाचा सोयरा आहे याची आठवण करून देतात। भगवान परमात्म्याचं वैभव म्हणजे भक्ती ज्ञान गुण आनंद आणि या सगळ्या भक्ती सुखानं तो आपल्या भक्तांना शृंगारित करतो। भावपूर्वक भक्ती केल्यास तो भक्तांच्या अंकित राहतो, त्यांच्या सहवासात राहतो, त्यांना प्रेम देतो, म्हणाल तर त्यांच्या सोबत उठतो बसतो जेवतो। तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवान परमात्म्याचा हा गुणवैशिष्ट्य आपल्या पुढे ठेवतायत। प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला अधिष्ठान दैवत भगवान श्री गुरुदेव दत्तात्रय यांच्या चरणी सद्गुरूंच्या संतांच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे। कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे। गुरुदेव दत्त ज्ञानपीठ मेंढी आयोजित श्री दत्त जयंती अर्थात दत्त जन्मोत्सवाच्या निमित्तानं श्री गुरुचरित्र पारायण सोहळा, कीर्तन महोत्सव आणि वारकरी जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा असा आजचा हा कार्यक्रम। आज ज्यांना या ठिकाणी ज्यांचं संत पूजन केलं जातंय, ज्यांना पुरस्कार दिला जातोय, ते वारकरी संप्रदायातील अध्यात्म क्षेत्रातील अत्यंत कर्मयोगी
अत्यंत मोठी सेवा ज्यांची या संप्रदायाला लाभलेली आहे असे गुरुवर्य परमश्रद्धेय श्री निवृत्ती महाराज गोरवडकर यांना हा पुरस्कार कीर्तनाच्या नंतर आपल्या सर्वांच्या साक्षीनं मोठ्या श्रद्धेनं तो समर्पित केला जाणार आहे। आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित वारकरी संप्रदायाचे तुमचे आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक परमादरणीय श्री हरिभक्तीपरायण गोळे सर, परमादरणीय श्रद्धेय महंत प्रेमानंदजी महाराज, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित वारकरी संप्रदायातील आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू, अभ्यासक, उपासक, कीर्तनकार, प्रवचनकार, आदरणीय आमची सगळी गायनाचार्य, मृदंगाचार्य, मोठ्या संख्येनं उपस्थित सगळे या पंचकृषीतील मेंढी, या सगळ्याच पंचकृषीतल्या जेवढी वडांगळे आदी गावची सर्व मान्यवर मंडळी, विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, तरुण मंडळी, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम जो संपन्न होतोय, अर्थात या श्री गुरुदेव दत्त ज्ञानपीठाचे वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि वारकरी संप्रदायामध्ये तरुण पिढीमध्ये अतिशय चांगलं ध्येय ठेवून काम करणारी काही आदरणीय उपासक मंडळी आहे आणि त्यांच्या कार्याचा आदर तुम्हा आम्हा सर्वांना नेहमी आहे। त्यातीलच एक नव्या पिढीतील एक अत्यंत भावयुक्त ज्यांचं जीवन आहे, श्रद्धावान जीवन आहे, समर्पित जीवन आहे, असे श्री हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज डुंबरे यांच्या विशेष संकल्पनेतून, त्यांच्याच पुढाकारातून आजचा हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। अर्थात आदरणीय आमच्या राहुलजी महाराजांना आपल्या सर्वांची जी साथ आहे, सहकार्य आहे, ते सुद्धा अत्यंत मोलाचं आहे। सर्वात मोठं सहकार्य म्हणजे ज्यांनी ही भूमिदान केली ते वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रानूबाबा गीते आणि गीते परिवार यांनाही धन्यवाद दिले पाहिजे। आणि असंही या सेवेमध्ये मोठी मोठी सेवा देणारी छोट्या छोट्या कार्यापासून ते मोठ्या गोष्टीपर्यंत आपण सर्व मंडळी यामध्ये आहात। आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा आजचा हा कार्यक्रम, आणि काल दत्त जयंतीचा सोहळा होऊन गेलेला आहे। खरं तर दत्त जयंतीचे कार्यक्रम हे प्रत्येक गावात भरपूर प्रमाणात असतात। मला वाटतं रामनवमी साजरी होते, हनुमान जयंती होते, कृष्ण जन्माष्टमी होते, महाशिवरात्र होते, पण तुमचं आमचं सगळ्यांचं निरीक्षण असं आहे की दत्त जयंती सर्वाधिक साजरी होते। बाकीचे उत्सव तालुक्यात काही ठिकाणी होत असतील, पण दत्त जयंती गावात अनेक ठिकाणी होते, एकेका गावात सुद्धा अनेक ठिकाणी होते। काल मी नेवासे तालुक्यामध्ये एक मोठं बाजारपेठेचं गाव आहे आमचं चांदा म्हणून, तिथे दत्त जन्माच्या कार्यक्रमाला सायंकाळच्या होतो। तर कीर्तन झाल्यावर भरपूर लोक होते, चांगला कार्यक्रम पार पडला, पण कीर्तनात असाच विषय मांडला। त्यावेळेला ते कार्यकर्ते कीर्तन झाल्यावर म्हणाले की आमच्या गावात आज 15 ते 16 ठिकाणी दत्त जयंती आहे म्हणे। म्हणजे दत्त जयंतीचा हा जो सोहळा आहे, कोणी भजन करून, कोणी अन्नदान करून, कोणी कीर्तन करून, कोणी पूजन करून, परंतु अतिशय श्रद्धेनं, भक्तिभावानं वाडी वस्तीवर प्रत्येक ठिकाणी हा सोहळा साजरा होतो। आणि म्हणूनच मला वाटतं राहुल महाराजांनी जो हा निर्णय घेतलेला आहे की दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी, मला वाटतं हा फार संयुक्तिक आणि चांगला निर्णय आहे। वारकरी संप्रदायामध्ये असे निर्णय घेण्याच्या परंपरा आहे। जसं निवृत्तीनाथ महाराजांची वारी ही एकावर एक येऊ नये म्हणून आपण जशी थोडी पुढे घेऊन साजरी करतो, हा निर्णय संप्रदायानं शेकडो वर्षापूर्वी घेतला। तर या बाबतीत कर्मठ न राहता लोकांच्या सोयीचा निर्णय घेणं हे फार गरजेचं आहे, आणि तो चांगला निर्णय म्हणून त्यांचं एकदा टाळ्या वाजून अभिनंदन करा। बघा ना, कालच्याला जर ठेवला असता तर हे सगळे आपले आदरणीय महाराज मंडळी कोण येऊ शकलं असतं? हे भक्त मंडळी, हे मान्यवर सगळे, सगळ्यांनाच अडचण। आणि म्हणून अतिशय गोड निर्णय, योग्य निर्णय, आणि त्यातून आज संपन्न होणारी सेवा आहे। खरं तर वारकरी संप्रदायामध्ये दत्तभक्तीची परंपरा ही अत्यंत श्रद्धेनं स्वीकारलेली सेवा आहे। कारण वारकरी संप्रदायात जे प्रमुख सर्व महात्मे हे वेगवेगळ्या संप्रदाय साधनेतून आलेले आहे। ज्या ज्ञानोबारायांनी या संप्रदायाची पायाभरणी केली ते ज्ञानोबाराय नाथ परंपरेतून आले। ना आदिगुरु शंकरा लागो नि शिष्य परंपरा,
बोधाचा हा संसरा जाहला आमुते. या बस. हरिपाठात तर आपण नेहमी म्हणतोच, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिणी प्रती. ज्ञानोबारायनाथ परंपरेतून, तसेच शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हे दत्त उपासक असलेला त्यांचा गुरु घराणा. नाथ महाराजांचे गुरु म्हणजे 450 वर्षापूर्वी देवगिरी किल्ल्यावर असलेले संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज. त्यावेळेचे ते त्या किल्ल्याचे किल्लेदार होते, म्हणजे आजच्या भाषेत कलेक्टर हे पद म्हणा. आणि इतके मोठे पदाधिकारी असतानाही ते अध्यात्माचे सुद्धा तितकेच एक अधिकारी महात्मे होते, दत्त साक्षात्कारी होते. आणि त्यामुळे पैठणवरून गुरुच्या शोधात जेव्हा युवावस्थेत शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाहेर पडलेले आहे, आजी आजोबांना चिंता आहे. आई वडील तर बालपणीच वारलेले आहे नाथ महाराजांचे. आजी आजोबांनी सांभाळ केला. कुठं गेला असेल हे पोर, कुठे जातंय माहित नाही, देवा आता तूच याला सांभाळ. आणि नाथ महाराज पैठणवरून गुरु शोधार्थ बाहेर पडले. होता होता डोंगरात जंगलात त्यावेळी श्री क्षेत्र वेरूळ आणि देवगिरीचा तो सगळा परिसर म्हणजे अत्यंत निर्जन आणि घनदाट अरण्याचा. आजही तिथल्या डोंगरराजी आणि तिथली सगळी जी परिस्थिती आहे त्याची साक्ष देतात. त्या वनात गेलेले असताना कोणीतरी त्यांना महात्म्यानं सांगितलं की तुम्ही देवगिरी किल्ल्यावरती जा, जनार्दन स्वामी महाराजांना भेटा, ते तुम्हाला आध्यात्मिक अनुग्रह देतील. आणि जेव्हा नाथ महाराज युवावस्थेमध्ये तिथे पोहोचले, जनार्दन स्वामींनी या युवकाची एकूण आध्यात्मिक चर्या पाहिली, अधिकार पाहिला आणि त्यांना थांबवून घेतलं. नाथा थांब, तू सेवा करू लागले. आणि अनेक गोष्टी शिकवल्या, व्यवहार शिकवला, हिशेब शिकवला, समाजकारण शिकवलं, राज्य व्यवस्था काय असते ते सांगितलं. इतकंच नाही, युद्ध कौशल्यही शिकवलं. नाथांच्या चरित्रामध्ये असाही एक भाग येऊन जातो की जनार्दन स्वामी हे अनुष्ठानामध्ये असताना एकदा त्या किल्ल्यावरती परचक्र आलं आणि त्यावेळी युद्धाची गरज होती, पण जनार्दन स्वामी अनुष्ठानात होते तेव्हा नाथांना आज्ञा केली आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी त्यांच्या तरुणपणामध्ये युद्ध लढलं अनेक सैनिकांच्या मदतीनं आणि ते युद्ध जिंकलं. मला वाटतं महात्म्यांचं जीवन हे आपण संत या पातळीवर समजून घेतानाच त्यात अनेक गोष्टी अशा आहेत की त्या प्रेरक आहे, फार महत्वाच्या आहे. संत तर ते आहेत, साक्षात्कारी आहेत, पण त्या पलीकडे एक सामान्य जीवन सुद्धा ते किती श्रेष्ठ जगलेले आहे, सामान्य जीवन भाग जो आहे त्यांचा. आणि म्हणून सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि आध्यात्मिक ज्ञान सुद्धा, कारण सर्व विद्या श्रेष्ठच आहेत. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. गीता म्हणाली या भूलोकामध्ये ज्ञानासारखं पवित्र काही नाही. गंगा पवित्र आहे, गायत्री पवित्र आहे, गोमाता पवित्र आहे, पण या पवित्र वस्तूंमध्ये सर्वात पवित्र काय आहे तर ज्ञान पवित्र आहे. आणि त्या ज्ञानामध्येही अध्यात्म विद्या विद्यानाम, अध्यात्माचं जे ज्ञान आहे ते सर्वात श्रेष्ठ आहे. किंबहुना भगवान म्हणतात ती विद्या म्हणजे माझी विभूती आहे. विठाला नाथ महाराजांना जनार्दन स्वामींच्याकडून आध्यात्मिक ज्ञानाचा बोध झाला. नाथ महाराजांचे शब्द आहे, बोध दिला मज सांगाती, मार्ग दाविला नीट, भ्रांती हे समूळ गेली, दिसू लागली वाट, नाचत प्रेम छंदे, चालू लागलो सपाट,
एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, बोध दिला मज सांगाती मार्ग दाविला नीट. बोध दिला म्हणतात मला, आणि तो बोध घेऊन ते साधनेला निघाले. शेजारीच शुलीभंजन पर्वत आहे, श्री क्षेत्र वेरूळ आणि भद्रा हनुमानजी याच्या जवळ डोंगर रांगामध्ये जिथे नाथ महाराजांना दत्त दर्शन झालं, ज्या शिळेवर बसून त्यांनी साधना केली म्हणून त्याला शुलीभंजन पर्वत म्हणतात. ज्या शिळेवर महाराज बसले होते साधनेला, त्या शिळेचा आवाज आजही लोखंडाप्रमाणे खणखणीत येतो. जी मंडळी जाऊन त्या भूमीचं दर्शन करून आले त्यांना ती कल्पना आहे. आणि अशा ठिकाणी गेले, नाथ महाराजांची साधना सुरू झाली. त्यांच्या त्या साधना कालामध्ये शेजारी गावामध्ये कुणी एक शेतकरी सद्ग्रस्त भाविक होते आणि ते दररोज महाराजांना दूध घेऊन जायचे. काही फळ, भुजंग, एक नाग जंगलातून आलाय आणि नाथ महाराजांना वेटोळं घालून पाठीमागच्या बाजूने असा वर येऊन त्यांच्या मस्तकावरती फडा धरून असा उभा. नाथ भागवत ज्यांच्या घरी आहे, एकनाथी भागवत, त्या नाथ भागवताच्या मुखपृष्ठावरती हाच फोटो आहे. नाथ महाराज साधना करत बसलेले आहेत आणि नाग त्यांच्या शिरावरती आहे. तो शेतकरी घाबरला, पण पुढे जाण्याची हिंमत होईना. काय होईल ते आता त्याला सुचत नव्हतं. बराच वेळ नाथ महाराजांची समाधी मात्र काही मोडली नाही, ते स्थिर होते. ते त्यांच्या आत्मानंदात रमलेले होते. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते, ब्रह्मानंदात, आत्मानंदात. थोड्या वेळानं तो नाग खाली उतरला आणि जंगलामध्ये पुन्हा निघून गेला. तो शेतकरी धावत आला, नाथ महाराजांचे पाय धरले. समाधीतून नाथ महाराज जागे झाले. तो घाबरलेला होता. नाथ महाराज त्याला विचारतात, बाबा काय झालं? आणि महाराज फार अरिष्ट आलं होतं, पण बरं झालं. फार मोठा भुजंग तुमच्या कमरेला वेटोळं घालून तुमच्या डोक्यावरती असा फडा धरून बसलेला होता, पण फार बरं झालं, त्यानं काही केलं नाही, तो निघून गेला. नाथ महाराजांनी स्मित हास्य केलं. त्यांना काहीतरी आठवलं. अर्थात श्रीगुरु जनार्दन स्वामी म्हणाले होते की तुझी साधना सफलतेकडे चालली हे तुला त्यावेळी कळेल की ज्या वेळेला कुठल्या न कुठल्या वेगळ्या रूपात येऊन परमात्म्याचं दर्शन तुला होईल. आणि नाथांच्या ध्यानी आलं, एवढा मोठा भुजंग आला काय आणि येऊन भेटून गेलाय, पण काही केलं नाही. या अर्थी तो दुसरा तिसरा कोणी नाही, माझा परमात्मा त्या रूपात होता. आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र माहिती आहे. महाराजांना जे पहिलं दर्शन पांडुरंगाचं झालं ते अजगराच्या रूपात झालेलं आहे. विठाला परीक्षा घेतो त्या साधकाची सुरुवातीच्या काळात, आणि जी साधनारत महात्मे आहेत त्यांना हा अनुभव आहे. तेव्हा नाथ महाराजांना त्याच ठिकाणी पुन्हा कालांतरानं मलंगाच्या विषामध्ये भगवान श्री गुरुदेव दत्तात्रयांचं दर्शन झालं. मी कथा लांबवत नाही. आणि मग नाथ महाराज दत्त भगवंताचा साक्षात्कार घेऊन, दत्त संप्रदायाची दीक्षा घेऊन वारकरी संप्रदायाच्या या व्यापक भक्ती परंपरेमध्ये सम्मिलित झाले, सहभागी झाले. कारण त्यांच्या लक्षात आलं जे ज्ञानोबारायांनी केलंय, जे नामदेवरायांनी कार्य केलंय, सावता महाराज, गोरोबा काका, सेना महाराज, संत चोखामेळा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, परिसा भागवत, हे नाथांच्या अगोदर होऊन गेलेली सगळी संत मांदियाळी आहे. आणि या संतांनी परमार्थ साधना जरी कठीण असली तरी ती सुलभ करून जगाला सांगितली. मग आपण जरी दत्त संप्रदायी थोडी कठीण साधना आपली असली तरी आपल्याला या दत्त संप्रदायाच्या विचाराला विठ्ठल भक्तीकडे हळूहळू घेऊन जायचंय. जसं एखादा डॉक्टर हा अत्यंत कठीण अभ्यास करून तो डॉक्टर पदवी मिळवतो, परंतु अत्यंत योग्य पद्धतीनं त्या रोग्याला झेपेल अशी ट्रीटमेंट तो देतो आणि त्याला बरं करतो. एखादा आजारी माणूस आला आणि डॉक्टर काही सगळी विद्या त्याच्यावर वापरतो का? जितकी गरज आहे तेवढीच विद्या वापरतो. गरज आहे डॉक्टरला हजारो गोळ्यांची नावं पाठ आहे, मग सगळ्या एकाच वेळी लिहून देतो.
एखाद दुसरी जास्त होत असेल एखाद्या वेळेला, तो भाग वेगळा, गडबडीमध्ये धावपळीमध्ये एखादं इंजेक्शन जास्त होत असेल, पण असं काय हजारो गोष्टी जास्त देईल काय? तसं महात्मे त्यांच्या जवळचा जो आध्यात्मिक ठेवा तो फार मोठा आहे. पण अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ. ज्याला जे ओझ जसं सहन होईल तसंच देण्याचा प्रयास हा संतांचा आहे. मला वाटतं जुनी आपली वाडवळील संत मंडळी जर आपण पाहिली, मी विशेष करून ज्या ज्या वेळेला दुर्मिळ काही प्रवचनं कीर्तनं पूज्य मामासाहेबांचे ऐकायला मिळतात सर, पण विशेष वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळातले एक अत्यंत महान विद्वान प्राचार्य सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे त्या काळचे, ज्याला आज SP कॉलेज म्हणतात लोक पुण्यातलं, त्या कॉलेजचे ते त्या काळात प्राचार्य. त्याचबरोबर इंग्रजी भाषेचे अत्यंत मोठे प्रकांड विद्वान, हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत या चारही भाषेवर मामांचं अतिशय मोठं प्रभुत्व. पण त्यांची प्रवचन आणि कीर्तन ऐकताना कुठेही कठीणता जाणवत नाही, क्लिष्टता जाणवत नाही. तुम्ही पूज्य व्यंकट स्वामी महाराजांचं श्रवण करा, पूज्य स्वामी महाराजांचं श्रवण करा, पूज्य धुंडा महाराजांचं स्मरण करा, अतिशय हलकं फुलकं. किंवा आपले वेदांत वाचस्पती चालतं बोलतं ज्ञानपीठ जगन्नाथ अण्णांचं स्मरण करा. ते जे काही सांगत होते, अवघडाती अवघड प्रमेय पण सोपे सुलभ हलके फुलके दृष्टांत देऊन. आणि अण्णांचा विनोद तर असा असायचा की चालता चालता विनोद, तो कळायचाही नाही. त्याला हात चलाखीचा विनोद म्हणतात. विठाला थोडं सामान्याला कळावं म्हणून हा शब्द वापरला, परंतु अत्यंत समर्पक आणि श्रेष्ठ असा तो विनोद असायचा. आणि म्हणून या सगळ्या महात्म्यांकडे जर पाहिलं तर या महात्म्यांनी जे कठीण आहे ते सुलभपणे देण्याचाच प्रयत्न केला. कारण मूळ ज्ञानोबारायांनीच ती सुरुवात करून दिलेली होती. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी, केली से मराठी गीता. उघडोनी वेदाचा ठेवा, उघडोनी वेदाचा ठेवा, उघडोनी वेदाचा ठेवा, उघडोनी वेदाचा ठेवा. केला तरणोपाय, केला तरणोपाय, केला तरणोपाय जीवा, केला तरणोपाय, केला तरणोपाय, केला तरणोपाय जीवा. ऐसा समर्थ देव, ऐसा समर्थ देव. केला तरणोपाय, केला तरणोपाय, केला तरणोपाय जीवा, केला तरणोपाय, केला तरणोपाय, केला तरणोपाय जीवा. ऐसा समर्थ देव, ऐसा समर्थ समर्पक आणि तितक्याच खोड यथार्थ चालीमध्ये प्रमाण दिलं महाराजांनी. उघडोनी वेदार्थाचा ठेवा आणि केला तरणोपाय जीवा. गूढ गुह्य कठीण त्या सगळ्याला सुलभ करण्याचं काम आमचे सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे. जो अत्यंत कठीण असा सिद्धांत सुलभतेनं समाजाला पोहोचवतो, तिथपर्यंत मांडतो, त्याला संत म्हणा, वारकरी म्हणा. आणि जो सोप्यातला सोपे विषयी सुद्धा अत्यंत क्लिष्ट करून ठेवतो, त्याला विद्वान म्हणा. म्हणजे नंतर लोकांच्या डोक्याला मुंग्या येऊ लागतात, काय चाललं बाबा, मला काय समजेना उमजेना. आणि मग माणसं उगीच चर्चा करतात, काय कीर्तन झालं कोणालाच समजलं नाही. चांगली गोष्ट आहे, फारच चांगली गोष्ट. म्हणजे हेच ज्ञानोबारायांच्या विचाराला धरून म्हणायचं का? म्हणून मी सांगतो, डॉक्टर सगळ्या गोळ्या एका दिवशी देत नाही.
विद्वत्ता दाखवण्याची सुद्धा घाई असू नये. मला काय येतंय, मला काय येतंय, ही जी चढाओढ आहे, शेवटी या जनता जनार्दनाच्या सेवेसाठी आपण आलोय, मग हा भाव विसरला जातो. विठाला अतिशय सहजतेनं संतांनी, म्हणून नाथ महाराजांनी किती सुलभ केलं पहा. ज्ञानोबारायांनी संस्कृताचं प्राकृत केलं, पुढे सगळ्या संतांनी अधिक सुलभतेनं आपापल्या गाथेतून अभंगद्वारा लिहिलं. आणि नाथ महाराजांनी तर ते इतकं गोड, व्यावहारिक, संसारिक, आजूबाजूचे भौतिक उदाहरणं, दृष्टांत देऊन, त्याला थोडी विनोदाची झालर देऊन, त्याला सजवून अतिशय गोड पद्धतीनं आपल्या पुढे ते मांडलं. वेगवेगळी रूपकं केली, मग ती भारुडाच्या रूपानं असेल, वेगळ्या दृष्टांताच्या रूपानं असेल. आणि म्हणून नाथ महाराजांचं कार्य मी जाता आता सांगून जाईल आपल्याला. दत्त परंपरा आपल्याकडे हे त्यांच्या रूपानं आलेली आहे, म्हणून हा विषय निघाला. नाथ महाराजांनी त्या काळी, भारत हा, महाराष्ट्र आणि भारत संपूर्ण पारतंत्र्यात होता. मग इकडे दिल्लीचं राजगादी ही मुघलांच्या ताब्यात होती. आदिलशाह होते, निजामशाह होते, कुतुबशाह होते, अशा वेगवेगळ्या शाह्या त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राज्य चालवित होत्या. कुतुबशाही होती गोवळकोंड्याची. आणि अशा सगळ्यामध्ये ज्ञानोबारायांनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिली, तो काळ पारतंत्र्याचा नव्हता, तो स्वातंत्र्याचा होता. ज्ञानोबाराय म्हणतातही तसं की तेथ यदुवंश विलासू, जो सकळ कळा निवासू, न्यायाते पोशी क्षितिशू श्रीरामचंद्रू. त्यावेळच्या राज्यव्यवस्थे बाबतीमध्ये 9033 ओव्यापैकी एक ओवी फक्त ज्ञानोबारायांनी दिली. आणि काय सांगितलं, ज्या काळात मी ही ज्ञानेश्वरी श्री क्षेत्र नेवासे प्रवरामाईच्या तीरावर करवीरेश्वर महादेवाच्या मंदिरात पूर्ण केली ही सेवा, त्या काळामध्ये देवगिरी ही राजधानी होती महाराष्ट्राची आणि रामदेवराय यादव हे न्यायानं राज्य करत होते, असं ज्ञानोबारायांनी लिहावं ज्ञानेश्वरीमध्ये. न्यायाते पोशी क्षितिशू श्रीरामचंद्र. पण पुढे अल्लाउद्दीन खिलजी, जलालुद्दीन खिलजी, चुलते पुतणे, त्यांची वाईट नजर महाराष्ट्रावर पडली. देवगिरीचा पाडाव झाला, यादवांचा पराभव झाला. महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला तो तेव्हापासून ते छत्रपतींना अवतार घेईपर्यंत 300-350 वर्षापेक्षा जास्त काळ हा मधला निघून गेलाय. एवढं पारतंत्र्य, किती पिढ्या त्यामध्ये गेलेल्या आहे. आणि नाथ महाराज नेमकं या काळाच्या मध्यावर आहेत. मला आणखी नाथ महाराजांच्या कार्याचं विशेषत्व हे वाटतं की ज्ञानोबारायांच्या काळात अनेक संत मांदियाळी एकत्र झालेली होती, एकोप्यानं कार्य सुरू होतं. नाथांना सहकारी सुद्धा मिळाले नाही, कारण त्या राज्य व्यवस्थेला घाबरत असावे असा अंदाज काढायला आपल्याला काही हरकत नाही. एक थोडासा विचार केल्यास, का बरं ज्ञानोबारायांच्या काळात 52-53 संत एकत्र येतात, नाथांच्या काळात का तसं होत नाही? कारण मुळात ही सेवा करणारेच उरले नव्हते. पुढे तुकोबाराय म्हणाले, सांडोनिया राम राम, ब्राह्मण म्हणती दोम दोम, अशी अवस्था सगळीकडे झालेली होती. तुकोबारायांच्याही काळात तशीच अवस्था आहे. पण नेमकं तोच उत्थानाचा काळ होता, या पारतंत्र्यातून बाहेर येण्याचा काळ तुकोबारायांचा, छत्रपती शिवरायांचा हा एक काळ होता. पण नाथरायांचा, आणि त्या कठीण काळामध्ये हा धर्म जिवंत ठेवणं, ही संस्कृती जिवंत ठेवणं, ज्ञानेश्वरीचं पुन्हा शुद्ध लेखन करून ती समाजाला अर्पण करणं, लोकांमध्ये भजन भक्ती वारीची जागृती कायम ठेवणं, किती कामं या महात्म्यानं केलेली आहे. आणि म्हणून दत्त संप्रदायातून येऊन अतिशय सुलभतेनं एकनाथी भागवत, नाथरायांची गाथा आणि त्यांचे सर्व ग्रंथ जर आपण पाहिले तर या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला, मग ते भावार्थ रामायण असेल, आनंद लहरी असेल, या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी सतत प्रेरणा दिली, परमार्थ सुलभ करून सांगितला. आणि म्हणून वारकरी संप्रदायाला दत्त सेवेची ही जी परंपरा आहे, ही पिढीजात लाभलेली परंपरा आहे. वारकरी संप्रदाय आणि दत्त उपासना हे वेगळे भाग नाही आहे, हा एकच भाव आहे. जसं तुकोबारा एका ठिकाणी म्हणाले, शंकराची उपासना आणि पांडुरंगाची उपासना ही आमच्यासाठी वेगळी नाही. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आता इथे दत्त अवतारात तर मुळातच सगळे एकत्र आलेले आहेत. ब्रह्मा विष्णू महेश
तिन्ही देव एकत्र आले. अर्थात कथा अशी घडलेली आहे, आत्री ऋषींची अत्यंत प्रखर तपश्चर्या सुरू आहे या भूतलावर, आणि अनुसया माता सुद्धा तितकीच श्रेष्ठ पतिव्रता आहे, आणि त्यांची भजन भक्ती त्यांचाही भाव हा अत्यंत श्रेष्ठ आहे. भगवान परमात्म्यालाच इच्छा झाली, कारण भक्तांकडे जाण्यासाठी तो स्वतःहून इच्छुक असतो. तो भक्तांकडून निमंत्रणाची वाट पाहत नाही. जनाबाईचं निमंत्रण गेलं आणि मग देव दळायला गेला असं कुठेही लिहिलेलं नाही. सावता महाराजांचं निमंत्रण आलं म्हणून भेटायला मळ्यात गेला असं कुठं लिहिलेलं नाही. कुर्मदासाने निमंत्रण पाठवलं आणि म्हणून त्याला सामोरा गेला असं कुठं लिहिलेलं नाही. तुकोबारायांनी निमंत्रण धाडलं आणि म्हणून देहूमध्ये आला नाही. निमंत्रित करून जो येतो तो एक वेगळा असतो, पण निमंत्रणाशिवाय वाकडी वाट करून एखादा पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो आणि आपल्या सुखदुःखाची विचारपूस करतो त्यावेळेला आपल्याला बरं वाटतं. निमंत्रणा व्यतिरिक्त काही नाही, भेटायला आलो, आजीचं वय झालेलं आहे, चाललो होतो, असं वाटलं भेटून जावं आजींना, बरं वाटतं लोकांना. अरे वा, हल्ली लोक येतात, पण काही मागायचं असेल तर मग ते मत असो, पैसे असो, वर्गणी असो, विठाला विठा. राजकारण्यांना घ्यायचं ना, आपल्या लोकांना का सोडायचं, म्हणून म्हटलं वर्गणी. आपण जर मतलबापुरतेच लोकांशी प्रेमानं वागत असू तर आपणही त्याच्यातच आलो, त्याच यादीत आलो. ही यादी काही वेगळी नाही आहे. त्या टीका म्हणजे अशी कोणावर करावी कोणावर नाही करावी. मला असं वाटतं शेवटी हेतू, राजकीय सामाजिक क्षेत्रात सुद्धा हेतू चांगले असतील तर तेही काम परमेश्वराची सेवा आहे. शेवटी आपल्या सर्व ऋषीमुनी आणि संतांनी कर्म हीच सेवा सांगितलेली आहे. जसं भजन करणं, पूजन करणं, अनुष्ठान करणं हीच भगवंताची सेवा आहे, तसं तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा तोषाला. मी आजच दुपारी अविनाशजी धर्माधिकारी सरांचं एक व्याख्यान ऐकत होतो, आणि ते MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांची मोठी संस्था पुण्यामध्ये आहे. तर त्या मुलांना ते सांगत होते की तुम्हाला जर अधिकारी व्हायचं आहे महाराष्ट्रात, MPSC करून जर महाराष्ट्रात अधिकारी व्हायचं आहे तर तुम्हाला महाराष्ट्र कळला पाहिजे, तुम्हाला विठोबा कळला पाहिजे, तुम्हाला वारकरी संप्रदाय कळला पाहिजे. कारण महाराष्ट्र कळून घ्यायचा तर पहिल्यांदा विठोबा समजून घ्या आणि वारकरी संप्रदाय समजून घ्या, हे अविनाश धर्माधिकारी उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना सांगत होते. काय भाग्यवान. मग का म्हणू नये आपण, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे विठाला त्यांनी सांगितलं की ही उपासना म्हणजे हा सगळ्या बहुजनांचा देव आहे, हा महाराष्ट्राचा देव आहे. म्हणजे हा फक्त हिंदू धर्मापुरता देव नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जान विष्णुदास, धर्मभेद नाही, जातभेद नाही. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्यावेळी सगळ्यांनाच, चोखोबारायांना येऊ दिलं नाही मंदिरात, उलट आळ घेतला त्यांच्यावर. चोखोबाराय मोठे दुःखी झाले, ज्ञानोबारायांच्या चरणाला जाऊन मिठी मारली आणि पांडुरंगाचा धावा करू लागले. धाव घाली विठू आता चालू नको, काली विठू
सामाजिक समरसतेला प्रेरणा प्रोत्साहन देणारा हा वारकरी संप्रदाय. त्यांनी सांगितलं समरसता निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणारा आणि समाज घडवणारा हा वारकरी संप्रदाय. समाजाला प्रचंड मोठं शिक्षण देणारा. त्यांनी सांगितलं कुठले विद्यापीठ नव्हते, शाळा नव्हत्या, महाविद्यालय नव्हती. याच वारकरी संप्रदायानं लोकांचं प्रबोधन केलं, लोकांना शिक्षण दिलं, लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढलं, लोकांना आरोग्य काय, अध्यात्म काय, व्यवहार काय, नीती काय, संस्कृती काय, संबंध काय, श्रेष्ठत्व काय, कनिष्ठत्व काय, या सगळ्या बऱ्या वाईटाची जाण करून देण्याचं सतत काम धर्माधिकारी साहेब म्हणले वारकरी संप्रदायानं केलं. आणि ते शेकडो वर्ष सातत्यानं करतोय. ह्या संप्रदायाचं श्रेष्ठत्व समजायला वेळ लागेल. बाकी थोडंसं अनेक संप्रदाय त्यांचं काम करतायत, मी टीका म्हणून नाही, पण एक समाज मानसिकता असते की तुम्हाला घरात धन यावं म्हणून अमुक करा. एवढं सांगितलं की लोकांना ते फार बरं वाटतं. आणि मग 4-2 वर्षात एखादा संप्रदाय, एखादी विचारधारा इतकी मोठी होते की लाखो लोक जमू लागतात, लाखो लोक एकत्र येऊ लागतात. मी आपल्याला सांगू, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय, सर्व संतांना लोकांना भविष्य सांगणं फार अवघड नव्हतं. काय नव्हतं त्यांच्याकडे? सगळी शक्ती होती. पण त्यांनी सांगितलं की भविष्य सांगून वेळ वाया घालवण्यापेक्षा यांच्या भविष्याला घडवण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आणि समाजाचं भविष्य एका पिढीसाठी नाही, चंद्र सूर्य असेपर्यंत हा समाज सद्गुणी राहावा, सदाचारी राहावा, गुण्यागोविंदानं नांदावा आणि त्यांचं कौटुंबिक जीवन, व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन समृद्ध व्हावं, यासाठी ज्ञानेश्वरी दिली, भागवत दिलं. मला या थातूर मातूर तोडगे सांगणाऱ्या संप्रदायिकांना म्हणायचंय, ज्ञानेश्वरीसारखी एखादी ज्ञानेश्वरी देऊ शकाल काय? ज्ञानेश्वरी काय देता म्हणा? एक ओवी द्याल त्याच्यातली? तुकोबारायांसारखा एखादा अभंग द्याल? मग हे थातूर मातूर डोंबाऱ्याचा खेळ तर चालूच राहणार आहे, त्याला काही फार महत्व नाही. मग तो कोणी वाघेश्वर येऊ नाही तर राजेश्वर येऊ, कोणी येऊ, महाराष्ट्रातले येऊ, महाराष्ट्राच्या बाहेरचे. आणि लोक हल्ली याला धर्म म्हणतात, याला धर्मसेवा म्हणतात. अरे धर्मसेवा नाही आहे ही. भोलू थापा या देणं, लोकांना त्यात बळी पाडणं, हे काही योग्य आहे का? मला सांगा, तुमच्या घरामध्ये चुकीच्या मार्गाने एखादा पोरगा पैसे म्हणतं का कोणी? तुम्हाला माहिती आहे हे आपापाचा माल गपापा, आपल्या महाराष्ट्रात म्हण आहे, म्हण. हे त्यातलाच प्रकार आहे. हा त्यातलाच प्रकार आहे. हा अध्यात्मातला 2 नंबर. विठाला विठाला कोणाला घेणं नाहीये. खऱ्या धर्माविषयी कोणाला बोलायचं नाही. धर्म लयाला जाणार आहे या लोकांनामुळं, तो पुढे नाही येणार. धर्म मोठा केला ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, नाथ महाराजांनी, जनाईनी, मुक्ताईनी. त्याचं कारण यांनी भूल थापा देण्यापेक्षा, समाजाला लुबाडण्यापेक्षा, समाजाला चुकीच्या दिशेला नेण्यापेक्षा समाजाला निष्ठेनं ईश्वराकडे जोडलं. अशा निष्ठेनं जोडलं मायबाप हो की हा वारकरी संप्रदाय एक पिढ्या नाही, अनेक इथं बसलेले माझे सज्जन भाविक बंधू भगिनी असे आहे की त्यांच्या घरात 4-4 पिढ्या, 5-5 पिढ्या माळकरी आणि वारकरी परंपरा चालू आहे. त्याच्यामध्ये अजिबात कुठे खंड झालेला नाही. हे वावटळी सारखे माणसं किती पिढ्या घडवू शकतील मला सांगा? आणि म्हणून याला धर्म म्हणू नका, त्याला प्रोत्साहन देऊ नका. तुम्हाला ते आता गोड वाटत असलं तरी आमचे शब्द कडू वाटतील, परंतु आम्ही या धर्माचे पाईक म्हणून सांगतो, या धर्माची कळकळ म्हणून सांगतो, खोट्या गोष्टींना प्रोत्साहन देणं थांबवा. विठाला म्हणून राहुल महाराजांचे खूप आभार की त्यांनी बाबांसारख्या एका श्रेष्ठ, साध परंतु समर्पित जीवन वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी जगलंय त्यांना तुम्ही पुरस्कार देताय. तुम्ही जादू, टोना, छू, छा, फा, फू असं करणाऱ्याला देत नाही. हे आमच्या गुरूंचे शब्द आहे, हे माझे नाही आहे. माझ्या गुरुजींचे शब्द आहे. सद्गुरू नारायणगिरी ते असंच म्हणायचे. ते म्हणायचे फा, फू, छू, छा असं म्हणायचे. याने काय होणार आहे? याने काय होणार आहे? हे पहा, बिचारे ते वेगवेगळ्या जातीतले डोंबारी वगैरे ते खेळ करतात. खेळ जरी दाखवला, कधी कधी काही जादूगार खेळ करतात, तो जादूचा खेळ जरी दाखवला तरी थोड्या वेळानं पुन्हा त्याला ताटली घेऊन फिरावं लागतं. तो पैसे काढून दाखवतो, तो वस्तू काढून दाखवतो, तो अनेक चमत्कार दाखवतो, पण चमत्कार हे तात्पुरते असतात.
म्हणून मी माझ्या वाडवडील संतांच्या मुखातून जे ऐकत आलो, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, पाठीवरती मांडे भाजले, परंतु याचा उपयोग फक्त त्या काळी त्या लोकांपुरता होता, तो आज काही नाही आहे. भिंत चालवली त्याचा आपल्याला काय फायदा आहे? फक्त हरली चांग याची भ्रांती, यासाठी चालविली जडभिंती. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. पैठण क्षेत्रामध्ये जे कोणी विद्वान ब्राह्मण नव्हते त्यांना गर्व होता की वेद आम्हालाच कळतो. ज्ञानोबाराय म्हणाले वेद रेडा सुद्धा बोलू शकतो, मग दुसरा एखादा वेडा बोलेल त्याच्यात नवल काय? आणि तो अभिमान कमी करण्यासाठी त्याचा तात्कालिक उपयोग होता. रेडा बोलला या गोष्टीचा आज उपयोग नाही, भिंत चालली. पण ज्ञानोबारायांनी 16 वर्षाच्या वयात इतकी मोठी फिलॉसॉफी, इतकं मोठं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं आम्हाला दिलं. मला वाटतं हा जो चमत्कार आहे हा चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणारा चमत्कार. पण हे समजून घ्यायला विचारांची उंची ज्या लोकांची आहे, डॉक्टर विजय भटकरांसारखे शास्त्रज्ञ रोज 2 तास ज्ञानेश्वरी वाचतात. मला वाटतं ज्ञानेश्वरी कळायला विचारांची, आचाराची उंची तुमच्यासारख्या भाविकांकडे बहुतेकांकडे आहे, म्हणून ते ज्ञानेश्वरीशी एक रूप आहे. बाकीचे दर महिन्याला वेगळ्या बाबाकडे जाऊन हात दाखवतात आणि पाय खोलात घालून येतात. विठाला विठाला मी बोलतो या गोष्टीकडे थोडं वेगळ्या अर्थानं पाहू नका. मी संप्रदायाच्या विचारधारेला धरून बोलण्याचा प्रयास करतो. शेवटी मी संप्रदायाचा छोटासा सेवक आहे आणि त्या विचारधारेला टाळून मी जर बोलू लागलो तर मला या व्यासपीठावर उभं राहण्याचा यत्किंचितही अधिकार नाही. मला सांगा, भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुन विचारतोय श्रीकृष्णाला की देवा हे युद्ध मी का करायचं? मी जिंकेल की हरेल हेही मला माहीत नाही, मी जिवंत राहील की मरेल हेही मला कळत नाही, आपलेच लोक मारायचे, हे युद्ध करायचं? मला नाही करायचं युद्ध. आणि असं म्हणत असताना भगवान त्याला तू जिंकणार की हरणार याविषयी स्पष्ट बोलत नाही. आता मला सांगा, श्रीकृष्णाला भविष्य सांगणं अवघड होतं? कृष्णम वंदे जगद्गुरु, गीता हा तर आपला सर्वात श्रेष्ठ ग्रंथ आहे. पण या संपूर्ण 18 अध्यायात 700 श्लोकात अर्जुनाला कुठेही सांगितलं नाही की तुझं हे पुढे भविष्य असं राहणार आहे. हा धंदाच केला नाही. भगवान इतकंच म्हणाले, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः. तू जर या युद्धात मृत्यू तुझा झाला, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, युद्धभूमीवर तुझा मृत्यू झाला तर तुला स्वर्ग मिळेल अर्जुना. आणि याच युद्धामध्ये तू जिंकलास तर तुला राज्य मिळेल. पण काय होईल हे मला माहित नाही, मी सांगणार नाही. आता फक्त तुझं कर्तव्य आहे युद्ध करणं. कर्म हाच तुझा आज धर्म आहे. आणि म्हणून कर्तव्य ही भगवंताची एक प्रकारे महत्वाची सेवा असते. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा. म्हणून आम्ही मंडळी भजन पूजन करतो, ही जशी सेवा आहे. आमचे शिक्षक मंडळी मुलांना अत्यंत निष्ठेनं शिकवतात, ती त्यांची सेवा आहे. वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी कोरोना काळात आपण पाहिलं की कित्येक मंडळींनी काय सेवा केल्या. त्या आशा भगिनी घरोघरी जाऊन चेकिंग करायच्या. ज्या वेळेला आपण सगळे दारं खिडक्या बंद करून घरात बसलो त्या काळात किती यंत्रणा, पोलीस मंडळी फिरत होती, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक बाहेर पडलेले होते, गावातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते मंडळी धडपडत होती, गावचे आजी माजी सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष याच्या कमिट्याच बनवल्या होत्या ना सरकारनं त्यावेळी. आणि तरुण मंडळी गावोगावची त्या काळी आम्ही पाहिलं. आम्ही महाराज मंडळी कुठे जात येत नव्हतो, पण तुम्ही तरुण मंडळी घरात बसला नाही, तुम्ही भुकेल्याला जेवू घातलं, ज्याला दवाखान्यात न्यायला कोणी नाही त्याला आपल्या गाडीत घेतलं. मी हे सगळं पाहत होतो आणि मग म्हटलं ही तर किती मोठी सेवा आहे की माझ्यासारखे 100 कीर्तनकार एका पारड्यात घातले तरी ही एक सेवा पूर्ण होणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी काय स्टेजवर बोलायचं म्हणून बोलत नाही, ही माझी विचारधारा राहिलेली आहे पहिल्यापासून. आपल्यालाच श्रेष्ठ म्हणणं मला असं वाटतं हे तर कुणी म्हणू शकेल, पण जगातल्या या सेवा समजून घेणं प्रत्येकाच्या, ज्येष्ठांच्या, तरुणांच्या, सामाजिक राजकीय क्षेत्रातीलही माणसं चांगली कामं करतात ना, अनेक चांगली कामं करतात. माता भगिनींच्या सेवा असतील, उद्योजक व्यावसायिक लोक
टाटा उद्योग समूहापासून ते छोटे मोठे सगळे व्यवसाय किती करोडो रुपयाचा निधी केंद्र सरकारला दिला, राज्य सरकारला दिला, जनता जनार्दनाला दिला. आणि म्हणून या सगळ्या सेवा भगवंताच्या सेवा आहेत. कर्मे इशू भजावा इतकं सोपं करून ज्ञानोबारांनी सांगितलं. विठाला वारकरी संप्रदाय हा असा कर्म आणि धर्म याची सांगड घालणार आहे. जगन्नाथ अण्णांचं वाक्य आठवलं म्हणून सांगतो. अण्णा असं म्हणायचे की केवळ नाम घेतो तो निवृत्ती या विषयातला, केवळ प्रपंच करतो तो प्रवृत्ती या विषयातला, केवळ काम करतो तो प्रापंचिक, केवळ नाव घेतो तो पारमार्थिक, त्याला ऋषी म्हणा मुनी म्हणा. पण नाम आणि काम याची सांगड घालून आपलं जीवन श्रेष्ठ बनवतो आणि इतरांनाही श्रेष्ठ जीवन प्रदान करतो तो वारकरी. ज्याच्या जीवनामध्ये काम आणि नाम या दोन गोष्टीची सांगड आहे तो वारकरी संप्रदाय वेगळा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही, या संप्रदायामध्ये भूलथापा नाही. केवळ समाजाचं वैचारिक परिवर्तन व्हावं आणि त्यातून समाज सुबुद्ध व्हावा, सुसंस्कृत व्हावा, त्याचं कौटुंबिक जीवन चांगलं आनंदी असावं आणि त्यानं व्यक्तिगत जीवनामध्ये समाधान प्राप्त करून शेवटी मोक्षपदापर्यंत जावं हा विचार देणारा हा श्रेष्ठ संप्रदाय. आणि म्हणून आज तुकोबाराय पुन्हा एकदा तोच विचार आपल्या पुढे मांडतायत की बाबांना देवाला काय लागतं. आता बघा तुम्ही, देवाला काय लागतं हा एक प्रश्न पुढे घेतला तर जगातल्या अनेक लोकांची अनेक मतं आहे. कोणी म्हणेल हे लागतं, कोणी म्हणेल ते लागतं. एखाद्याला जर अडीअडचणी किराणा सामानाचे असेल तर तो म्हणेल 1 किलो तांदूळ लागतात, 1 किलो रवा लागतो, 1 किलो साखर लागते, 1 किलो अमुक लागतं. कोणाला जर खाणारे पिणाऱ्यापैकी असतील तर ते म्हणतात, कोण म्हणतं कोंबडं लागतं, कोण म्हणतं बोकडं लागतं. हे अजूनही चालू आहे. अनेक देवस्थानं या चुकीच्या विचारानं अजून ग्रासलेली आहे. देवाला काय लागतं म्हटलं की तिथे देवाचा विचार नाहीये, तिथे भक्ताचे चोचले आहेत. भक्ताच्या मनात जे जे येईल, भक्त ज्या संस्काराचे ज्या पातळीचे असतील तशा पातळीची मागणी. विठाल मला वाटतं अशा पद्धतीच्या ज्या विचारधारा आहे त्याच संतांनी मोडून काढल्या नाव. आपल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात पहा, जुन्या आपल्या वाडवडील आपल्या संत मंडळींनी पुढाकार घेतला, पशु हत्या बंद केल्या, अनेक ठिकाणी गोष्टी केल्या. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे ऐकायला पाहायला मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींची गरज आहे. देवाला भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार सेवित, झाले एकचित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातदा. परमात्म्याला आपण जे अर्पण करू ते तो स्वीकारतो, जरूर स्वीकारतो. का स्वीकारतो माहिती आहे? त्याच्यातलं प्रेम स्वीकारण्यासाठी. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृतमष्टामि प्रयतात्मनः. मग निस्सिम भावुल्हासे मजार्पावयाचे निमिसे, फळ एकावडे तैसे भल तयाचे हो. भक्तू माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात ओढवी, तेथ देठू न फिडिता सेवी आदरेसी. भगवान म्हणतात मला भक्तानं दिलेली ती वस्तू, ते फळ पान फूल पाणी इतकं प्रिय आहे, कधी कधी त्या फळाचं देठही काढायचं मी विसरून जातो आणि भक्तानं दिलेला प्रसाद घेऊ लागतो. इतका मी भक्ताच्या त्या प्रसादासाठी. मग त्याला वस्तूची गरज आहे का? आता या ब्रह्मांडाचा करता करविता चालक मालक सगळा तो आहे. त्याला वस्तूची कोणती ददात आहे, कोणती उणीव आहे? वस्तूंची उणीव नाही. आणि दान दक्षिणा म्हणाल तर लक्ष्मी ऐशी जयाची दास, जो हा तेज पुंज राशी. म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाची सेवा करते, आता त्याला काय बाकीचं धन आपण देणार, काय कोणतं धन अर्पण करणार? पण तरी सुद्धा ते तो आवडीनं घेतो. तुम्ही नैवेद्य अर्पण करा, भावयुक्त करा, भगवंताला तो पोहोचतो. तुम्ही एखादी वस्तू अर्पण करा, एखादी दान दक्षिणा कुठल्या ना कुठल्या रूपानं, मंदिर बांधकामाच्या रूपानं असेल, अन्नदानाच्या रूपानं असेल, गोरगरिबांच्या सेवेच्या रूपानं असेल, ही सगळी भगवंताची सेवा आहे. मुक्या प्राण्यांच्या सेवेच्या निमित्तानं ती भगवंताला पोहोचते. मी आपल्याला उदाहरण सांगतो, ज्ञानोबारांनी दिलेलं उदाहरण. एक बाप शेतातलं काम करून असा आला आणि सकाळची न्याहारी 10:30-11 वाजले असतील.
शेतातलं सकाळीच जाऊन कामधाम उरकून आला, हातपाय धुतले, आंघोळ झाली, हातपाय धुतले वगैरे आणि जेवायला बसला. तर त्याचं एक लहान लेकरू होतं. ते लहान लेकरू असं रांगत रांगत आलं आणि हा बाप जेवत असताना त्या लेकरानं काय केलं, बापाच्याच ताटातला एक छोटासा घास असा उचलला आणि बापाच्याच तोंडात ते घालू लागला. आता जेवढे जेवढे बाप झालेले त्यांनाच कल्पना आहे हा आनंद काय आहे, ते बापाला ठाऊक. त्याला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. आता खरं तर मला प्रश्न या निमित्तानं तुम्हाला काही विचारायचे आहे. त्या लेकरानं बापाच्या तोंडात घातलेला घास तो लेकराच्या कमाईचा आहे का बापाच्या कमाईचा आहे? बापाच्या कमाईचा आहे किंवा बापाच्या बापाचा कमाईचा आहे असं म्हणा फार तर. पण लेकराच्या कमाईचा, लेकरू अजून लहान आहे, लेकरू लहान आहे, त्याची कमाईचा प्रश्नच येत नाही. पण तरी सुद्धा त्या बापाला आनंद का, की माझ्या लेकराला माझी जी काळजी आहे, वास्तविक लेकरानं वेगळं काही दिलं नाही, बापाचंच बापाला दिलं. बाळक बापाची ताटीरी घे, ते बापा तेची जेवू जेवू. शब्द पहा, इथे खरी मेख आहे. जेवू लागे नाही, जेवू म्हणलं का स्वतः खाणं, आणि जेवू बापा तेची जेवू लागे, की तो संतोषले निवेगे मुखची ओढवी. त्याला एवढा आनंद होतो, तो तोंड पुढं करतो आणि ते बाळ त्याच्या तोंडात घास घालतं. मला वाटतं भगवंताला जे जे आपण देतो ना, भगवान हे अशाच भावनेनं स्वीकार. ही माझी लेकर आहे, हे भक्त आहे, हे यांच्या प्रपंचातून, यांच्या कष्टातून घासभर, मुठभर, ओंजळभर मला जे देतायत, किती आनंद आहे, माझी आठवण आहे यांना. याचा आनंद जो परमात्म्याला होतो आणि ते जे आशीर्वाद मिळतात, मला वाटतं त्याची जोड या जगात दुसरी कशाला नाही. महाराज, भगवान परमात्म्याचा हा जो भाव आहे, हा जो स्वभाव आहे, तो अभंगाच्या पहिल्या चरणात. अंतरीची घेतो गोडी, 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 पायी जोडी भावाची, 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 देव सोयरा, 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 अंतरीची घेतो गोडी, पायी जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, पायी जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा,
आहे जोडी भावाची. महाराज म्हणतात परमात्मा हा अंतःकरणातील भाव स्वीकारतो. आणि म्हणून ज्यावेळेला अत्री ऋषी आणि अनुसया माता यांची तपश्चर्या सुरू झाली, भगवंतालाच वाटलं आपण गेलं पाहिजे, पण काहीतरी घडवून आणावं लागेल ना. मग नारदांनाच पाठवलं. नारद महर्षी गेले आणि एकूण अत्री ऋषींची तपश्चर्या, अनुसया मातेचा तो भक्तिभाव, ते सगळं पाहून नारद प्रभावित झाले, आनंदी झाले. आणि मग जिकडे तिकडे सांगत सुटले. नारदांचा स्वभाव आहे, त्यांना गप्प राहत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुम्ही पंगत घालत नाही तेवढाच तोडगा. विठाला कोणत्याही निमित्ताने घाला, रामनवमीला घाला, दत्त जयंतीला करा, पण जोपर्यंत तुम्ही नुसतेच आपले कपडे घालून मिरवाल तोपर्यंत कोण चांगलं म्हणेल. आपल्या भागात अशी माणसं सुदैवानं नाही, चांगली माणसं आहे सगळी, परंतु जोपर्यंत आम्ही काही सेवा करत नाही. नारद महर्षी गेले, वैकुंठात गेले आणि लक्ष्मी मातेला भगवान विष्णूच्या अर्धांगिनी त्यांना सांगू लागले, काय अनुसयेची सेवा, काय ती मोठी पतिव्रता. लक्ष्मीच्या मनामध्ये विनाकारणाचा मत्सर तयार झाला. म्हणे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अहो, देवींपेक्षाही श्रेष्ठ आहे. आता नारदांचंच ते सांगणं, आणि देवानंच त्यांना ती प्रेरणा दिलेली होती, जरा असा माहोल तयार करा की चांगलंच वातावरण चिघळलं पाहिजे म्हणे. जरा हे मोठ्या पातळीवरून ज्या गोष्टी ठरतात ना, त्या फार कठीण असतात. सामान्याला वाटतं हे उगीच चाललं उगीच चाललं उगीच चाललं, नाही, अनेक गोष्टी ज्या असतात. आणि म्हणून त्या लक्ष्मी मातेलाच दिलं भडकून. अहो, तुमचे पुतळे करून पायात बांधले तिनं. बाबा, आता आणखी काय सांगायचं राहिलं. अनुसया एवढी पतिव्रता आहे की ते देवींपेक्षाही श्रेष्ठ झाली. हाच निरोप पार्वती मातेला दिला, सावित्री माता ब्रह्मदेवाच्या सौभाग्यवती त्यांनाही दिला. तिन्ही देवी एकत्र बसल्या, तातडीची बैठक. कारण आपल्याच अंगावर आलं म्हटलं, आपल्याकडेच ईडी आली म्हणे. तिघी देवी एकत्र आल्या, काय करायचं म्हणे आता. मग नारदालाच विचारू म्हणे, आता आपल्याला काय कळतं. हे तयारच होते सल्ला द्यायला. नारदा, आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, काय केलं पाहिजे म्हणे. तुम्ही काय करा, तुमचे तिन्ही जे पती आहेत, देव आहेत, भगवान विष्णू, भगवान शंकर, ब्रह्मदेव, तिघांनाही अत्री अनुसयेच्या आश्रमामध्ये पाठवा. आता ही भगवंताची योजना होती, पण सवड काढायची कशी म्हणून. आणि मग ते जाऊन तिथं इच्छा भोजन मागतील. आणि काही कारणास्तव जर का अनुसयेचं पातिव्रत्य थोडंसं पतित झालं, त्याचं काही पतन झालं, तर तुम्ही श्रेष्ठ ठराल, ती कनिष्ठ ठरेल, काय हरकत नाही. आणि मग तिन्ही देवींनी तिन्ही देवांना आग्रह धरला, तुम्हाला उद्याची उद्या एकदम लवकर मृत्यूलोकात जावं लागतंय. अत्री ऋषी आणि अनुसयेकडे भगवान विष्णू, भगवान शंकर, ब्रह्मदेव आपापल्या त्या राण्या देवींना विचारतायत, का बरं. काय नाही, आमची इच्छा आहे, तुम्ही गेलंच पाहिजे आणि अशा अशा पद्धतीनं भोजन मागितलं पाहिजे. नाईलाज झाला. शेवटी काही असलं तरी गृहमंत्री आहे, आणि या कथेतून चालता चालता बोध घेण्यासारखा आहे की कधी कधी त्यांचंही ऐकावं. याच्यातला विनोद सोडा, पण प्रपंच हा शेवटी एकमेकांच्या विचार विनिमयाने करावा. आई वडील असतील, पत्नी असेल, मुलं असेल, भाऊ असतील, शेवटी प्रपंचामध्ये सगळे घटक असतात. आणि देव जरी होता ना, तरी तो भगवान राम बघा, विचार विनिमय करायचे, सीतेचा शोध कसा घ्यायचा, नळ नीळ जांबुवंत सगळे बसायचे. आणि म्हणून हम करे सो कायदा देव सुद्धा राबवत नव्हता. काही घरधनी हम करे सो कायदा, आणि पुन्हा घरधनी म्हणतात, नाही नाही, चुकीचे करताय तुम्ही, बसा. तुम्हाला जास्त कळत असेल, बाकीच्यांना थोडं कमी कळत असेल, पण विचार तर घडू द्या त्याच्यावर. म्हणजे काय होतं, पुढे कधीच अडचण येत नाही. म्हणून अनेक कुटुंब आजही एकत्र चाललेत, कारण घरधनी धोरणी आहेत. म्हणून धोरणी आहे, एक एक होर नाही आहे, हम करे सो कायदा नाही आहे, कोणाचंच ऐकायचं मीच करेल ते, ह्या गोष्टी फार काळ टिकत नाही. विठाला विठाला पत्नीचं ऐका, आईचं ऐका, वडिलाचं ऐका, भावाचं ऐका, मुलांचं ऐका, थोडं समजून तर घ्या. आणि त्यांचं कुठं कमी पडत असेल तर तुमचं म्हणणं सांगा, बरं तुमचं ऐकलं, आता हे कसं वाटतंय तुम्हाला. आणि ते जर तुमचं चांगलं असेल तर ते त्यांना वाटणार, त्यात तो निर्णय होईल. पण विचार विनिमय घडवून आणणं ही प्रक्रिया आहे.
आणि म्हणून अर्जुनाला सुद्धा विचार प्रवृत्त केलं श्रीकृष्णाने. मानगुट धरून लगेच घे धनुष्यबाण असं नाही म्हटलं, त्याला गीता सांगितली. हळूहळू त्याच्या मनातलं भय, भ्रम आणि मोह या सगळ्या गोष्टी दूर केल्या आणि मग तो स्वतःच उभा राहिला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. आता तू सांगशील ते देवा मी करील. या पद्धतीचा विचारांमध्ये, संवादामध्ये फार मोठी ताकद आहे आणि संवादातून ज्या गोष्टी घडतात त्या दीर्घायुषी असतात. विठाला जावं लागेल तुम्हाला तिघांनाही. तिन्ही देव गेले. आत्री ऋषी आणि अनुसया मातेच्या आश्रमाच्या द्वारात येऊन जेव्हा तिन्ही महान दिव्य देव उभे राहिले, आनंदाला पारावार राहिला नाही. काय करावं सुचत नव्हतं. कशा पद्धतीनं स्वागत करावं, काय सेवा करावी, गडबडून गेले. धावपळ झाली. आत्री अनुसयेनं होईल तसं त्या तिन्ही देवांचं स्वागत केलं. त्यांना आसन दिलं, त्यांना बसवलं, पूजन केलं आणि येण्याचं कारण विचारलं. देवांनी जे काही कारण आहे ते स्पष्ट सांगितलं. इच्छा भोजनाची मागणी केली. त्यावेळेला माता अनुसयेनं असं म्हणतात की हातात पाणी घेतलं, तिन्ही देवावरती शिंपडलं आणि फक्त संकल्प केला की तुम्ही तिघेही बालके व्हा. खरी सेवा करणारा, शुद्ध हेतून भक्तिभावानं श्रद्धेनं सेवा करणारा जो भाविक आहे त्याच्या संकल्पात काय ताकद असते. बालक व्हा म्हटल्यावर तिन्ही देव बालक झाले, ही ताकद आहे. आणि म्हणून त्या तिन्ही बालकांना पाळण्यात घातलं. मग त्यांना भोजन केलं, स्तनपान करवलं, त्यांना स्नान केलं आणि ही रोज प्रक्रिया सुरू झाली. इकडे तिन्ही देव परत येईना. आठवडा गेला, 15वाडा गेला, महिनाही उलटून गेला आणि मग मात्र नारदांना पुन्हा बोलावून घेतलं. या देवींनी, लक्ष्मी माता, पार्वती माता, सावित्री माता, देव का परत येत नाही. नारद म्हणाले आपण जे करायला गेलो ते आपल्या अंगलट आलेलं दिसतंय. काय झालं. म्हणाले आपण त्या अनुसयेला आत्रीला छळण्यासाठी देवांना पाठवलं, देव तर त्यांचेच झाले. आता काय करायचं. देवांना लहान बालक केलंय, आता आणायचं कसं. नारद म्हणाले एकच उपाय आहे, तुम्हा तिघींना सुद्धा तिथपर्यंत यावं लागेल. अनुसयेचे पाय धरावे लागतील, तिची क्षमा मागावी लागेल आणि मग देव मिळतील. मला या सगळ्या कथेचा सारांश एक वारकरी म्हणून इतकाच वाटतो. भगवंताने सगळं का घडवून घेतलं तर माझ्या देवपदापेक्षा आणि देवी पदापेक्षा सुद्धा भक्त आणि भाविक हे श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी ही कथा. कुठलं पद श्रेष्ठ नाही, कुठली देवता श्रेष्ठ नाही. हा भाविक या जगातला सर्वश्रेष्ठ आहे, ज्याच्याकडे शुद्ध भाव आहे. आणि म्हणून त्या तिन्ही देवी आल्या. अनुसयेनं आत्री ऋषींना स्वागत केलं आणि त्या अनुसयेची क्षमा मागू लागल्या. त्यावेळेला अनुसयेनं दंडवत घातलं. देवीनो असं काय करता, तुम्ही श्रेष्ठ आहात, मी एक पामर जीव लहान, मी तुमची सेवा करावी. अनुसयेनं मात्र त्यांना पाया पडू दिलं नाही. तिचा धर्म तिनं राखला आणि त्या तिन्ही देवींचं यथा व्यवस्थित स्वागत केलं. आणि मग त्या देवी म्हणाल्या आम्हाला असं वाटलं की आमच्यापेक्षा तू श्रेष्ठ होशील म्हणून आम्ही द्वेषानं वागलो, मात्र तू तुझा भाविकपणा, तुझा सदहेतू शेवटपर्यंत सोडला नाही, हेच तुझं श्रेष्ठत्व आहे. आणि मग आमचे पती आम्हाला दे. भगवान प्रगट झाले, विष्णू, भगवान शंकर, भगवान ब्रह्मदेव आणि तिन्ही देव प्रगट झाल्यानंतर आत्री अनुसयेला विचारलं काय हवंय. त्यांनी सांगितलं तू आमचं बालक व्हावं, अशी आमची देवांनो तुम्ही आमचं बालक व्हावं. मग तिन्ही देवांनी एकत्र येऊन अवतार घ्यायचा ठरवला. ब्रह्मदेव ही उत्पत्ती शक्ती आहे, भगवान विष्णू सांभाळ करणारे म्हणजे स्थिती ही शक्ती आहे आणि भगवान शंकर वाईटाचा संहार करणारे म्हणजे लय ही शक्ती आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही शक्ती एकत्र आल्या आणि भगवान दत्तात्रयाचा हा अवतार झालेला आहे. धरी अवतार विश्वतार, धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार, धरी अवतार विश्वतारावया. मंत्रीचे अनुसया गरोदर, मंत्रीचे अनुसया गरोदर, मंत्रीचे अनुसया गरोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, काळ हेमंत नक्षत्र, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पूर्णते,
शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष पौर्णिमा मास मार्गशीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ गुरु वासर उत्सव काळ गुरु तो वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार कारले निर्गुण निराकार कारले निर्गुण निराकार कारले तू काळ हेमंत नक्षत्र ऋतू काळ नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि 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 जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भगवान परमात्मा तीन शिरे सहा हात या रूपात प्रगट झाले. असं म्हणतात की अनुसयेच्या करकमळी ही मूर्ती प्रगट झाली. भगवंताच्या अवताराच्या बाबतीत काही वेगवेगळे प्रवाद आहेत, परंतु या पद्धतीनं भगवान प्रगट झाले. आणि म्हणून महाराज म्हणतात, अंतरी भाव असेल, शुद्ध भाव असेल, भगवान ते जाणतो. अंतरीची येतो गोडी पाहे जोडी. अत्री ऋषी आणि अनुसयेचा सुद्धा तो भाव पाहिला, भक्ती पाहिली, आणि स्वतःहून देव त्यांच्या त्या तपश्चर्ये खातर, पुण्याई खातर तिथे गेले. परमात्मा हा दीन दुबळा सामान्य या सर्वांना आपलं म्हणणार आहे. म्हणून देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. मला वाटतं जगामध्ये मोठ्या माणसांना आपलं सोयरं म्हणण्याची जास्त चढाओढ आहे. ही एक वास्तविकता आहे. म्हणजे श्रीमंत असतील, थोडेसे मोठे पदाधिकारी असतील, तर ते आमचे नातेवाईक आहेत, ते आमचे नातेवाईक, अशी सांगण्याची चढाओढ आहे. पण नात्यातलाच एखादा थोडासा अडीअडचणीत सापडलेला असेल, आणि मायबाप हो, अडीअडचणी या प्रत्येक वेळेला वाईट मार्गाला गेला म्हणून येत नाही. संकट अनेक असतात. कधी ही नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांसमोर तर कायमची संकट. आमचे शेतकरी संघटनेचे आदरणीय मंडळी इथं बसलेली आहे.
काय करावं, शेतकऱ्यांच्या अडचणी सुटत नाही आणि मनापासून सोडवाव्या अशी कोणाची धारणाच दिसत नाही. आणि म्हणून जोपर्यंत शेतकरी सक्षम होत नाही, मला वाटतं 18 पगड जातीतला सगळा समाज हा शेतीवरच अवलंबून आहे जास्तीत जास्त. आणि शेतकऱ्याच्या जर अडचणी सुटल्या तर समाजातल्या सगळेच भांडणं मिटतील आणि सगळ्याच अडचणी सुटतील. हा मूळ गोष्ट भाग आहे. परंतु त्या काही सुटत नाही. थोडंसं शेतकऱ्याला काही मिळू लागलं की हे झारीतले शुक्राचार्य आडवे होतातच. दुपारी साहेब मी ते पियुष गोयलची एक क्लिप ऐकली. आपल्याच महाराष्ट्रातल्या कोणा शेतकऱ्यानं फोन केला होता आणि ते पियुष गोयल नाही बोलले, त्यांचा PA बोलत होता. काय बोलत होता मगरूने त्या शेतकऱ्याशी? तो म्हणतो, तुम्ही कधी कांदा निर्यात केलेला आहे का? तो म्हणला, अरे मी पिकवणारा शेतकरी आहे, मी कशाला निर्यात करू? तुम्ही निर्यात बंदी का केली हे विचारायला फोन केलाय. मला वाटतं मायबाप सरकारांनी शेतकऱ्यांचा छळ थांबवला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत आणि या गोष्टीविषयी मनापासून नेहमी तळमळीनं बोलण्याचा प्रयत्न असतो. या सगळ्या सेवेमध्ये सहभागी होण्याचाही आमचा सतत प्रयत्न असतो. पण कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा विचार मनापासून केला पाहिजे. नाही म्हणे एवढे लोक कसे काय खातील? आता मला सांगा, पेट्रोल डिझेल एवढं महाग झालं, लोक घेत आहेत आणि कांदा फक्त 40चा 1000वर आणल्याने लई लोक सुखी झाले काय? मला त्या अमोल कोल्हेंचं एक वाक्य आवडलं त्यांच्या भाषणातलं. ते काय म्हणाले की फार फार तर कांदा 40 रुपयांनी घेतला तर तुमच्या बाजार हाटामध्ये महिन्याला 200 रुपये वाढ होते कोणत्याही कुटुंबात. मग 200 रुपये ते राबणारा रक्त ओकणारा शेतकरी, त्याच्यासाठी जर प्रत्येक कुटुंबाने नोकरीवाल्यांनी दिले तर काय मरतात मोठे, काय मरतात. पण चांगल्या गोष्टी ऐकायच्याच नाही. आणि म्हणून आपल्याला एका बाजूला जे चांगलं केलं त्याच्या सोबत राहायचंय आणि जे चांगलं करीत नाही त्याच्यासाठी भांडतही राहिलं पाहिजे. सरकार कोणतेही असो, शेवटी सगळे आपलेच आहे. पक्ष आपले, कोणी काही पाकिस्तानातून बांगलादेशातून आलेलं नाही. पक्ष सगळे आपले, माणसं सगळी आपली. सरकार सत्तेत असलेले, विरोधी असलेले, वारकरी म्हणून तर आपला सगळ्यांशी तितकाच जवळचा संबंध येतो. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा आग्रही राहिलं पाहिजे. विठाला मुद्दा हा आहे की देव सोयरा आहे. तो फक्त मोठ्या मोठ्यांना माझं सोयरा म्हणत नाही. तो कुबजेशी रथ होतो, तो विदुराच्या घरी जाऊन कन्या खातो, तो शबरीची बोरं खायला तिथपर्यंत जातो. म्हणून देव हा दीन दुबळा अगदी भाव ठेवणारा जो कुठेही जो असेल त्याच्यापर्यंत तो जातो आणि त्याला आपलं म्हणतो. म्हणून देव सोयरा दिनाचा, आता अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे, दिनाचा सोयरा पंढरीशी जारे आलेनो संसारा, दिनाचा सोयरा कृपावंत किती, दिने बहु आवडती, कितीतरी ठिकाणी. आणि म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे. सोयरे आपण मानतो, सगळ्या सोयऱ्यांना माना. कोणाशी व्यावहारिक संबंध असतात, मैत्रीचे संबंध, कोणाशी नातेसंबंध, कोणाशी रक्ताचे संबंध असतात. पण परमात्म्याशी आपला आत्म्याचा संबंध आहे. ममय वांशो जीवलोके जीवभूत सनातना. रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ नातं आहे परमात्म्याचं आहे. कारण त्याचा अंश असलेला हा जीवात्मा इथे हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, भ्रांतासी काम विषयावरी. आणि म्हणून तो आहे म्हणून सर्व आहे. आणि भगवान स्वतः म्हणतोय, हो तो एवढा मोठा असून म्हणतोय, सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. गीतेतही तो म्हणला, अरे मी सोयरा आहे तुमचा. पण भूते भांबावली, हे सगळे माणसं या सगळ्या प्रपंचामध्ये एवढी भांबावलेली आहे. देव स्वतः एवढा मोठा असताना म्हणतो, अरे मी तुमचा नातेवाईक आहे. आणि हे म्हणतात, नाही नाही, आम्हाला ते संध्याकाळी जे मित्र भेटतात तेच आमचे खरे नातेवाईक आहे. सकाळी तुझ्या देवळात यायला आमच्याकडे वेळच नाही, त्याला आम्ही विसरलो. आणि जे तुम्हाला खड्ड्यात घालवणारे आहेत त्यांच्या मात्र गळ्यात हात घालून आम्ही निघालो. आणि मग प्रपंच अडचणीत का येणार नाही, जीवन अडचणीत का नाही. म्हणून देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपुल्याचं वैभवे शृंगारावे निर्मळे. भगवंताचं वैभव काय, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. त्रोटक सांगितलंय ओवीत, बाकी हे सगळं वैभव त्याचंच आहे.
आणि या सगळ्या वैभवानं तो आपल्या भक्ताला, अर्थात भगवंताचं विशेष वैभव म्हणजे त्याचे गुण, त्याच्याजवळ असलेला परमानंद, त्याच्याजवळ असलेलं सत्य हे त्याचं स्वरूप, ज्ञान हे त्याचं स्वरूप, आनंद हे त्याचं स्वरूप, सद्गुण हेच त्याचं स्वरूप. आणि या वैभवाने तो भक्तांना शृंगारित करतो. म्हणून यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, वैराग्य देऊन शुका हाती, ज्ञाने उपदेशिला चतुरांगण. वैराग्य शुकाते बोधून आणि ऐश्वर्य वाढविला अर्जुन. विठाला विठाला आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे. आणि भक्तांच्या सहवासाचा त्याला इतका आनंद, संताचे सुख झाले या देवा. आणि म्हणून सेवा, त्यांचा सहवास करतो, सेवा करतो, खेळतो, बागडतो, त्यांच्यात जेवतो देखील. अभंगाचं शेवटचं
द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा झालेली सेवा अधिष्ठान दैवत भगवान श्री गुरुदेव दत्तात्रय यांच्या चरणी, भगवान श्री पांडुरंगाच्या सकल संतांच्या चरणी समर्पित करतो. आणि आज आदरणीय राहुलजी महाराजांच्या पुढाकारातून आपण सर्व परिसरातील आदरणीय प्रमुख मंडळी, मला आनंद आहे की राहुलजी महाराजांचं कार्य हे योग्य दिशेनं चालतंय, त्याची साक्ष म्हणजे आपली सर्वांची उपस्थिती आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ आणि समाजातली प्रमुख मंडळी मला इथे दिसत आहेत, तरुण मंडळी दिसत आहेत, माता भगिनी आहे. आणि विशेष म्हणजे राहुल महाराजांचा वारकरी संप्रदायाशी जो पारिवारिक जिव्हाळ्याचा संबंध आहे हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सगळी मंडळी आपलंच कार्य या भावनेनं, इतकी ही सगळी दिग्गज माणसं एका वेळी इथे येणं, आणि खरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याचं कीर्तन पण तुम्ही उंचीवर नेऊन ठेवलंय त्या. वा वा वा. तुमच्या वादनामुळे, गायनामुळे, तुमच्या श्रवणामुळे आणि तुमच्या आयोजनामुळे, तेव्हा तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद देतो. पूज्य